नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी काजकर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला 11 धडा किंवा आज जो आपला 11 कविता आहे त्याचं नाव काय आहे? तूफानों से क्या डरना. काय आहे? तूफानों से क्या डरना. आता हा कविताचा हा दुसरा सीझन आहे. तर पहिल्या सीझन मध्ये आपण काय बघितले की कविताचं स्पष्टीकरण. आता हा सीझन मध्ये आपण काय बघणार आहे? चला बघूया. बघा, आपण काय बघणार आहे? काही शब्दात आणि काही प्रश्न आणि उत्तरे. तर पहिला आपण बघणार आहे शब्दात. चला बघूया. हिंदीतून हिंदी आणि मराठी कसा शब्दात आहे? पहिला हिंदी आणि दुसरा हिंदी आणि तिसरा मराठीतून. तर पहिला काय आहे? सत्कर्म. काय आहे? सत्कर्म म्हणजे अच्छा कार्य, मराठीतून चांगले काम. अभिमान, घमंड म्हणजे बडाई, मारणे. महामारी, संक्रामक भीषण रोग. आणि इथे मराठीमध्ये काय आहे? संसर्गजन्य गंभीर रोग. तुलिका, ब्रश आणि मराठीतून पण ब्रश. धीरज, धैर्य, संयम. काय आहे? संयम. आत्मज्ञान, स्मृतिगान आणि इथे म्हणाले आहे आत्मज्ञान. मराठीतून पण आत्मज्ञान. देह म्हणजे शरीर आणि मराठीतून पण शरीर. की इथे देहाचा अर्थ काय आहे? शरीर. तर हिंदी मध्ये पण शरीर आणि मराठीमध्ये पण शरीर. तर हा झाला आपला शब्दार्थ. काय झाला? शब्दार्थ. अजून काय आहे? चला बघूया. बघा, आता इथे पहिला प्रश्न आपल्याला काय आहे की उचित रिक्त स्थानों की पूर्ती करो. काय करायचंय? रिक्त स्थान म्हणजे रिकाम्या जागा पूर्ण करायचं आहे. तर इथे काहीही आपल्याला उत्तर दिलेले आहे त्याच्यावर आपल्याला शोधून लिहायचं आहे. तर पहिला इथे काय आहे? सत्कर्मों की रिक्त से जीवन में रंग भरना जी. इथे रिक्त मी काय म्हणाले की कारण हा जो तुमचा काय आहे? उत्तर आहे. काय आहे? उत्तर जी मी इथे लिहिलेले आहे आणि इला अर्धरेखित पण केलेले आहे. तर हा आपला पहिला झाला. आता आपण काय बघणार आहे? दुसरा बघणार आहे. तर दुसरा काय आहे? रात हो चाहे जितनी लंबी उसका भी है रिक्त सवेरा. रिक्त म्हणजे इथे उत्तर दिलेले आहे. ते उत्तर काय आहे? अंत. काय आहे? अंत. तर हा झाला आपला दुसरा. आता आपण बघणार आहे तिसरा. बघ, सबको रिक्त राह दिखाना अपनी जिम्मेदारी है. रिक्त इथे आलेले आहे तर यांचं उत्तर काय आहे? सच्ची. म्हणजे सबको सच्ची राह दिखाना अपनी जिम्मेदारी है. चौथा, हार जीत का खेल है, रिक्त खेल समझकर खेलो. तर हा रिक्त यांचं उत्तर आहे. इथे काय लिहिले आहे? जीवन. काय लिहिले आहे? जीवन. म्हणजे हार जीत का खेल है, जीवन खेल समझकर खेलो. आता इथे पाचवा प्रश्न जे आखरी आहे. नफरत करना नहीं किसी से, रिक्त सभी को करना जी. रिक्त इथे दिलेले आहे तर इथे काय लिहायचं? प्यार. म्हणजे नफरत करना नहीं किसी से, प्यार सभी से करना जी. तर हा आपला पहिला प्रश्न आणि उत्तरे झालेले आहे. आता आपण बघणार आहे दुसरा. बघा, प्रश्नों का एक वाक्य में उत्तर लिखो. इथे तुम्हाला जे प्रश्न दिले आहे त्यांचा एका वाक्यात उत्तरे लिहायचं आहे. कोणता? एका वाक्यात. चला बघूया. पहिला, हमारी जिम्मेदारी क्या है. आपल्या जे जिम्मेदारी आहे ते काय आहे? काय आहे? बघा, सबको सच्ची राह दिखाना हमारी जिम्मेदारी है. सगळ्याला आपल्याला सच्च म्हणजे खूपच व्यवस्थित राह म्हणजे मार्ग दाखवायचा आपली जिम्मेदारी आहे. दुसरा, हमें धीरज क्यों धरना चाहिए. आपल्याला धीरज असं का ठेवणार पाहिजे? कारण की हमें विपरीत परिस्थितियों में धीरज रखना चाहिए. ते काय म्हणाले आहे की आपली जी परिस्थिती आहे खूपच वेगळी वेगळी आहे त्याला धीरज. धीरज म्हणजे धीरज. इथे धीरज पण म्हणतात. काही अर्थ त्यांचा धीरज पण आहे. तर इथे काय आहे? धीरज रखना चाहिए. तर आपल्या ज्या परिस्थिती असतात ना आपल्या समोर ते वेगवेगळ्या ठिकाणी असतात किंवा वेगवेगळ्या असतात. तर यांच्या सोबत आपल्याला काय करायचं? धीरज ठेवायचं म्हणजे धीरज ठेवायचं आहे.
यांचा धीरजचा अर्थ काही दिराज पण असतात. तर इथे दिराज मी लिहिले आहे आणि तुम्हाला नाही कळलं तर तुम्ही धीरज असं पण लिहत आहे. आता अजून बघूया. तीसरा, हम अंधेरा किस तरह दूर करेंगे. हम आपल्या जीवन जे अंधेरा आहे, अंधार आहे, ते कशामुळे दूर करायचं बघा. हमें ज्ञान रूपी दीपक जलाकर अज्ञानता को, अंधकार को दूर करना चाहिए. आपल्याला काय करायचं आहे, जे आपल्या सोबत किंवा आपल्या बरोबर जे लोक अज्ञानी असतात, जे लोक अभ्यास नाही करतात, त्यांना म्हणतात त्यांना ज्ञानरूपी दीपक काय करायचं, ज्ञान म्हणजे तिला ज्ञान द्यायचं आहे, तिला अभ्यास करायचा आणि दीपक जळून त्यांचं अज्ञानता जे आहे त्या अंधकारातून त्यांना दूर करायचं असे कवी म्हणाले आहे. आता आपला चौथा प्रश्न, सबकी मदत कैसे लोगों को मिलती है. जे सगळे आहे त्यांचं मदत कशामुळे भेटतं त्यांना बघा. जो लोग आगे बढ़ने की हिम्मत करते हैं उन्हें लोगों की मदद मिलती है. जे लोक मागे जायचा प्रयत्न करते, जे लोक मागे जायचा प्रयत्न करते त्यांना हिम्मत भेटतात आणि त्यांना पण मदत असा पण भेटतात. इथे कवित्रीनं असा म्हणाले आहे. तर तुमचा हा प्रश्न उत्तर झालेला आहे. आता आपण तिसरा बघूया. विरुद्धार्थी शब्द कविता में आए 5 शब्द. विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहे ते कवितामधून शोधून आलेले आहे. तर पहिला काय आहे, नफरत. याचा काय आहे विरुद्धार्थी, प्यार. अंधेरा उजाला, जीवन मृत्यू, रात दिन, हसना रोना. तर हा काही विरुद्धार्थी शब्द आहे जे तुमच्या जेव्हा तुम्हाला कोणी विचारते त्यांना म्हणतात विरुद्धार्थी शब्द आणि त्यांचं उत्तर तुम्हाला अशा प्रकार करायचं आहे. ते काय असतात विरुद्धार्थी शब्द, की एक जे मागे आहे त्यांचं पुढे म्हणजे त्याचा अर्थ करायचा, त्याचा उलटा काय होणार असं. पंचमाक्षर ड न न न म के अनुसार पतंगों में उचित शब्दों की जोडियां मिलाओ. आता तुम्हाला काय करायचं, इथे काही मूलाक्षर दिलेलं आहे किंवा पंचमाक्षर दिलं असं दिलेलं आहे. त्यांच्या अनुसार मध्ये तुम्हाला जे पतंग आहे त्यातून जोड्या मिळवायचा आहे. ते आपण कसं करणार आहे चला बघूया. पहिला आपण बघणार आहे पतंगला काय काय लिहिलेले आहे बघा. क ख ग घ ञ, च छ ज झ ञ, ट ठ ड ढ न, त थ द ध न. इथे प फ ब भ म. ते इथे काही मूलाक्षरे तुमच्या समोर दिलेले आहे. त्या हिंदीमध्ये काय म्हणतात वर्णमाला आणि मराठीतील मूलाक्षरे. तर इथे दिलेले आहे. तर यांच्या सोबत तुम्हाला काय करायचं आहे, काही जोड्या जोडायचं आहे. तर कसं करायचं बघा. जसे की इथे काय दिलेले आहे, कंगना. तर तुम्हाला शोधून कसा करायचं आहे मी त्यांचं उत्तर दिलेले आहे. चला बघूया. बघा जैसे पंचाक्षर न ड ड न म के अनुसार पतंगों में उचित शब्दों की जोड़ियां मिलाओ. तर हा तुमचा काय आहे उत्तर बघा. ड क कंकाल, ख पंख, ग कंगना, घ संगमित्रा, ञ चंचल, च पंछी, ज जंजाल, झ झंझोड़ना, न ट घंटा, ठ कंठ, ड दंडा, ढ पंढरी, न ते त अंतिम, ठ मंथन, द अंदर, द गंधर्व, म चंपारण, व इंपाल, ब चंबल, व अचंबा. तर हे झालं तुमचा काही जोड्या मिळव. असं तुम्हाला अशा प्रकारे जोड्या मिळवायचं आहे. हे तुमचं उत्तर आहे. तर आज आपण काय शिकलो, आज आपण असं शिकलो की कशामध्ये आपल्याला कसा शोधून जोड्या जोडायच्या असतात असं आपण शिकलो आणि कविताचं स्पष्टीकरण पाहिले, त्यांचं काही शब्दार्थ पाहिले, काही उत्तरे पाहिले. हे सगळं पाहिले आपण या सीझन मध्ये आणि पुढच्या सीझन मध्ये आपण कविताचं स्पष्टीकरण पाहिले. ते खूपच चांगले असतात. दिले आहे की आपल्याला कधीही कशीही परिस्थितीला आपल्याला काय करायचं आहे, मागे नाही व्हायचं आहे. धन्यवाद.